नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, जीवाचं झुरिक करून आम्ही आता लुझानकडे निघालेलो आहोत. पुरती तापत्रया झालेली आहे. आमच्या बॅगेचा हँडल जे आहे ते हँडलच तुटलं आहे, त्यामुळे ती बॅग ओढून नेता येत नाही आहे, उचलून न्यावी लागते. त्यामुळे एक तर माझी दमछाक झाली. प्लॅटफॉर्म आहे हा स्टेशनच्या अगदी शेवटच्या टोकात असल्यामुळे तिथपर्यंत चालत जाईपर्यंत नाकी 9 आले. असो, ट्रेनमध्ये बसलेलो आहोत, लुझानला चाललो आहोत. 2 दिवस पावसाचं वातावरण आहे. बघूया लुझानची ट्रिप कशी होते ती स्वामींच्या कृपेने, किंवा म्हणूया स्वामी समर्थ. चला लुझानला. काही पर्यटक सकाळपासून ट्रेन शोधून, नंतर हॉटेल शोधून आणि आता हे लेक शोधून दमलेत. हे बघा, लुझान लेकमध्ये आम्ही फेरीमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही निघालो आहोत माउंट रिगीला. बघूया वेळेत पोचतोय आणि वेळेत येतोय का नाही ते. नाहीतर आपलं बोटीतनं फिरून फेरफटका करून बोटीतनं परत येऊ. आजच्या दिवसाचा पास आहे आमच्याजवळ. तिकडून यायला संध्याकाळी 5:45 फेरी आहे. हे बघा, हे ट्विन टॉवर कसं चर्चचे दिसत आहेत बघा. हे लुझान सिटीमधलं चर्च आहे. बघूया बघायला मिळालं तर. संध्याकाळ झालेली आहे आणि लेक लुझानवरती आम्ही क्रूजने चाललेलो आहोत. एका स्टेशनातून आलिशान अशी क्रूज आहे. अर्थात आम्ही सेकंड क्लासमध्ये आहोत. सूर्य ढगांच्या आड आहे. उद्या देखील पावसाचं चिन्ह आहे. सुरू झालेली आहे पुन्हा. समोरवरती बर्फ पडलेला दिसतोय तुम्हाला. समोर डोंगरावरती बघा बर्फ आहे. हे बघा, डोंगरावरती बर्फ पडलंय थोडं थोडं. बघूया आम्हाला मिळतंय का. समोरच्या काचेत कसं मस्त दिसत आहेत बघा डोंगर. सगळं धुक्याचे ढग येत आहेत वरती. काही ठिकाणी बर्फ देखील आहे. या क्रूज मधून हा बर्फ पडलेला दिसतोय. बर्फाला सुरुवातच झालेली आहे, अजून पूर्ण नाहीये, भरात नाहीये. आज बर्फ पडला होता. आता आमचा स्टॉप येतोय. हे आम्ही उतरणार आहोत आणि ट्रेन पकडणार आहोत शिखरावर जाण्यासाठी. मंडळी, कुठे निघालोय? आम्ही आता माउंट रिगी बघायला चाललोय. लेक लुझान वरून आम्ही इथे विट्झानूला आलो आणि आता इथून आम्ही ही ट्रेन पकडले. कॉगव्हिल ट्रेन म्हणतात. ही ट्रेन पकडून ही आम्ही आता माउंट रिगीला जातोय. कुठलाही म्हणजे भारतातला टूर ऑपरेटर इकडे नेत नाही. आम्ही स्वतःच ही टूर ऑपरेट केलेली असल्या कारणामुळे आम्ही स्वतःच फिरतोय स्वतःचे. वेळेवरती. आज भयंकर त्रासाचा दिवस होता ज्योतिषाच्या दृष्टीने माझ्याही.
त्यामुळे त्रास झाला. जरा दगदग झाली त्यामुळे कंटाळवाणं झालं जरा माझ्यामुळे हिलाही त्रास झाला, पण ठीक ट्रेन आहे. कॅन्सल झाली, मग 1 तास लागलीच नाही, मग असं सगळं काहीतरी झालं, मग ते कंटाळवाणं झालं फार, असं झालं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही आता कॉगविल ट्रेन मध्ये अखेर बसलेलो आहोत. हो. तेव्हा माउंट रिगीला पोहोचलो की तुम्हाला दाखवतो. आता माउंट रेगीला जायची आमची ट्रेन सुटलेली आहे आणि आता आम्ही निघालोय. आता सगळा नजारा शूट करते, कसा कसा दिसतोय तो. असा हात धरून ठेवू नको, अखंड दुखेल तुझा हात. तेव्हा हा धबधबा कसा मस्त आलाय, अहो समोर पडतोय. हा छान दिसतोय. बघा या झाडाच्या मागे धबधबा आहे छोटा, आणि या घराच्या मागे सगळे बर्फाच्छादित हे आहेत. हा बघा छोटा धबधबा आहे पण मस्त आहे, छान आहे. क्या हो ऑन केला. हा बघा कसा बर्फ पडलाय सगळीकडे. आत्ता नुकती सुरुवात आहे विंटरची. हे बघा हे डोंगर, बर्फाच्छादित डोंगर आहेत वरती. हा De बाजूला laatste halt op Verlangen, Rubies Palmen. Next stop on request. हे ते लेक आहे, ज्या लेकमधून आम्ही आलो होतो. लुझान लेक म्हणतात ते, हे बघा. आणि आता आम्ही माउंट रेगीकडे निघालो आहे. रेगी क्लोम ज्याला म्हणतात, शिखर तिकडे हे बघा. बारीक बारीक पाऊस पडतोय. आम्ही आहोत माउंट रेगी. लुझान लेकवरून आम्ही इकडे आलो आहे आणि मॅडम मजा करतायत. बघा तुम्हाला दिसेल इथून, हे बघा संपूर्ण बर्फ आहे, बर्फ आणि बर्फ. हा बघा बाई, रे ग्लोव्ज न घालता जमतंय का? कसा बर्फाचा चुरा आहे. गोळा तयार करायचा, पाईन पिना कोलाडा वगैरे काहीतरी घालायचं, वरतरी खायचा. मला मारू नको, तू काय ते कर. असा मी फेकताना बर्फ घे ना. थांब थांब थांब, अशी अशी. हा बस थांब, बर्फ तर दिसू दे हाताला. हा आता आता काढा. चला माउंट रेगीला आम्ही आलोत. हे इथे रेस्टॉरंट आहे एक. वाजलेले आहेत 3:45. असा फोटो, एक फोटो हा? ट्रेन काढला की तुझा? दोघांच सेल्फी. हे लुझान लेक आहे. आम्ही आहोत विझक्लाव इथे. इथून आम्ही माउंट रेगीला गेलो होतो, इथून आम्ही खाली आलो होतो. आता हे बघा, हे ते रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वेने आम्ही वरती गेलो होतो शिखरावरती. हे इथे हॉटेल्स आहेत, हे दिसत आहे ती. हे बघा, ही क्रिसमससाठी रोषणाई केलेली आहे. हे बघा, आम्ही लुझानसाठी बोटीची वाट बघतो इथे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:45 फक्त. चला. तर मंडळी, असा होता आमचा लेक लुझान आणि माउंट रेगी असा स्वित्झर्लंड मधला प्रवास. जर तुम्हाला हा प्रवास आमचा आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.